अजित पवार विमान अपघात प्रकरणाला आता गंभीर राजकीय वळण मिळालंय। आमदार रोहित पवार यांनी आज तिसरी पत्रकार परिषद घेतली या संदर्भातली, आणि तीही दिल्लीत। ज्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा काही गंभीर आरोप केले। VSR कंपनीच्या मागे प्रभावशाली लोकांचा हात असल्याचा दावा रोहित पवारांनी केला। तसंच नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडूंच्या राजीनाम्याचीही रोहित पवारांनी मागणी केली। विमानात असलेलं अतिरिक्त इंधन हा कट होता का, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। इस प्लेन में अननेसेसरीली जो तेल होता है या पेट्रोल होता है वो ज्यादा भरा था। विमान अपघातात अजित पवारांच्या झालेल्या मृत्यूचा राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला। तो अपघात होता की घातपात, अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली। त्यानंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदांची मालिकाच सुरू केली। दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी VSR कंपनी आणि DGCA यांच्यातील संबंधांवर भाष्य केलं। काही अधिकारी कंपनीला मदत करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। DGCA मध्ये बसून काही अधिकारी संपर्कांचा वापर करून रॅकेट चालवत असल्याचा आरोप करण्यात आला। इसमें से बहुत सारे लोग सत्ता में से है, कोई किसी राज्य में सत्ता में है, कोई देश में जो सत्ता में प्रमुख पार्टी है उसको सपोर्ट करने वाली पार्टी है। प्रभावशाली लोकांचा अपघातात हात असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडूंचा राजीनामा मागितला। एविएशन मिनिस्टर उनका रेजिग्नेशन, ये डेफिनेटली हम उनकी मांग करते हैं कि उनका रेजिग्नेशन लिया जाए। मोदी साहब को भी, अमित शाह जी को भी वो मांग हम कर रहे हैं। अजित पवारांच्या विमान अपघातावरून संशयाचं धोका निर्माण झालेलं असतानाच अहमदाबाद विमान अपघातात पायलटनेच फ्युएल स्विच बंद केल्याची माहिती मागील आठवड्यात समोर आली होती। त्यामुळे बारामती अपघाताबाबतही अशाच दिशेनं तपास व्हावा याकडे लक्ष वेधण्यात आलं होतं। पायलटवर कोणाचा दबाव होता का, असा प्रश्नही उपस्थित झाला होता। अजित पवारांनी भंडारा गोंदिया इथल्या राईस मिलशी संबंधित फाईलवर शेवटची सही केली होती। त्या फाईलमुळे त्यांना उशीर झाला आणि त्यानंतरच अपघात घडला, असाही दावा करण्यात आला होता। त्यातच अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला होता। विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती, त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती। विलिनीकरणाच्या बैठका आणि अपघात यांचाही संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला होता। या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी पुन्हा एकदा त्यांचे मुद्दे देशासमोर मांडले। बघा, त्यांनी कोणाला सांगावं, प्रश्न उपस्थित करा, सर्वस्वी त्यांचा सवाल आहे। त्यांनी मांडलेले प्रश्न हे किती कुठल्या पद्धतीने सोडवायचे त्याची लढाई त्यांच्याकडे आहे, पण बालिशपणे मंत्र्यांचा राजीनामा मागणं याला मी फक्त बालिशपणाच असं म्हणेन। रोहित पवारांनी अजित पवारांचा अपघात आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या शंकांसंदर्भात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं। एकंदरीतच अजित पवार विमान अपघात प्रकरण आता केवळ अपघातापुरतं मर्यादित राहिलेलं नाही। त्यामुळे DGCA आणि नागरी हवाई मंत्रालयावरील आरोपांचं उत्तर कधी दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।